नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर रितेश देशमुख सरांचा बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट येतोय। ज्या चित्रपटाचं नाव त्यांनी राजा शिवाजी असं ठेवलेलं आहे, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाचा उल्लेख येतो आहे आणि हा चित्रपट जवळपास 6 भाषांमध्ये रिलीज होणार आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे त्या भाषेमध्ये एकेरी लोक सगळी एकेरी उल्लेख करतील। त्यामुळे मला असं वाटतं की रितेश देशमुख सर हे खूप जाणकार आहेत, चित्रपटाची माहिती आहे त्यांना। त्यामुळे ह्या चित्रपटाच्या नावाचा बदल म्हणजे फक्त माझं असं पर्सनल ओपिनियन आहे की जर का राजा शिवछत्रपती असं जर का ठेवलं तर खूप छान होईल। आता आपण बोलूयात की ह्या चित्रपटामध्ये काय काय असणार आहे। ह्या चित्रपटाचं राजा शिवाजी ह्या चित्रपटाचं जे मोशन पोस्टर आहे किंवा मोशन पिक्चर आहे ते रिलीज झालेलं आहे आणि कुठेतरी खूप सारे बॉलिवूडचे अनेक कलाकार आहेत, म्हणजे संजय दत्त असतील, अभिषेक बच्चन असतील, फरदीन खान असतील, अनेक मराठी ऍक्टर सुद्धा आहेत, म्हणजे महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, त्यानंतर भाग्यश्री, अमोल गुप्ते आणि स्वतः रितेश देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करताना दिसणार आहेत आणि जेनिलिया देशमुख त्यांच्या वाईफ ते सुद्धा असणार आहे असं त्या पोस्टरमध्ये लिहिलेलं आहे। आणि ह्यापूर्वी हा चित्रपट नागराज मंजुळा आणि रितेश देशमुख हे दोघं मिळून बनवणार होते, परंतु काही कारणास्तव तो चित्रपट बनला नाही। आपण पाहिलं असेल मागे की रितेश देशमुख सर हे रायगडवर गेले होते त्या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन, परंतु ते झालं नाही आणि आता म्हणूनच स्वतः रितेश देशमुख सर हा चित्रपट डिरेक्ट करतायत। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुद्धा तेच करणार आहे। आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटाचं जे म्युझिक असणार आहे ते अजय अतुल यांचं असणार आहे आणि जे की एक खूप छान गोष्ट आहे, कारण छावा चित्रपटामध्ये आपण खूप मिस केलं त्यांना। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चित्रपट 6 भाषांमध्ये रिलीज होणार आहे। खूप दिवसांनंतर, खूप वर्षांनंतर मराठी चित्रपट हा पॅन इंडिया लेवलला रिलीज होणार आहे। त्या भाषेमध्ये त्या लोकांना तो गोडवा मिळेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो पाहायला मिळेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झालेली आहे, कारण मागे रितेश देशमुख सरांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण पोशाखातला एक जो फोटो होता तो व्हायरल झाला होता। त्यामुळे चित्रपटाची शूटिंग चालू झाली। ह्याचा अर्थ ह्या चित्रपटाला किमान 1.5 ते 2 वर्षाचा गॅप मिळेल त्यांना। माझं एकच म्हणणं आहे की जो गॅप मिळालाय तो पूर्ण व्यवस्थित त्याचा उपयोग करावा, म्हणजे चित्रपट जो इतिहास आहे त्याची कुठे मोडतोड नको किंवा जे आहे तेच सांगायला पाहिजे। तुम्ही जेवढा वेळ घ्याल तेवढा चांगला आहे आणि जे बनवाल ते परफेक्ट बनवा। आणि कारण हा चित्रपट 6 भाषांमध्ये रिलीज होणार त्यामुळे खूप मजा येणार आहे आणि असंच सगळ्या चित्रपट जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर आधारित असतात ते भव्य दिव्य व्हावे आणि पॅन इंडिया रिलीजच व्हावे अशी इच्छा आहे। तर खूप खूप शुभेच्छा रितेश देशमुख सरांना। खूप वेळापासून हा चित्रपटाची वाट बघत होतो। आधी खूप चर्चा सुद्धा झाली या चित्रपटाची, परंतु कधी येणार असं होत होतं, परंतु फायनली हा चित्रपट 1 मे 2026 रोजी रिलीज होणार आहे आणि फायनली आपल्या सगळ्यांना रिलीफ मिळतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चित्रपट आहे एका भव्य स्केलवर बनणार आहे, जो की मॅग्नम ओपस लेवलचा असणार। तर पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा रितेश देशमुख सरांना आणि पूर्ण जी टीम आहे चित्रपटाची त्याला। आणि एक फक्त विनंती की जे नाव आहे ते राजा शिवछत्रपती असं झालं तर खूप छान वाटेल। इथे संव्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू, तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।